शिवरायांचा आठवावा साक्षेप, शिवरायांचा आठवावा प्रताप भोवंडळे. शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांचे सलगे देणे कैसे असे. सकल सुखाचा त्याग करो निसादीचे तो योग, राज्य साधनाची लगबग कैसी करावी. याहून करावे विशेष तरीच म्हणवावे पुरुष, या उपरी आता विशेष काय लिहावे. तव शौर्याचा एक अंश दे, तव धैर्याचा जरा स्पर्श दे, तव तेजातील एक किरण दे, जीवनातला एकच क्षण दे. उजळून टाकू पुसू पानिपत पुन्हा लिहाया, आमचे भारत व्यास वाल्मिकी येथील धावत महामंत्र आहे. नवे शब्द साधा जयाच्या स्मृतीने जळे मिलेंचे बाधा, नरे देश अवघा जयाच्या अभावी, शिवाजी जपू राष्ट्रमंत प्रभावी. पुंडली कवरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. शिवाजी महाराजांचा विषय म्हणजे प्रत्येक गोष्टीत किती वेगळ्या वेगळ्या अंगाने विचार करतोय आपण. शिवाजी महाराजांनी निळोजी प्रभूंकडून फारसने विषय त्यांच्याकडून पत्र लिहिलं मोगलांना. मी कोण, कसा आणि तुम्ही माझ्या मुलखात काय करताय, तुम्हाला ते शक्य नाही, हा सगळ्या पत्राचा मथितार्थ आहे. तुम्ही खोट्या बातम्या लिहून बादशाला कळवता हेही त्यांना कळतं. म्हणजे महाराजांना अनेक गोष्टींचं, त्याचे सरदार औरंगजेबाचे त्याला बातम्या काय लिहून कळतात हेही कळतं. ते कसे खोटे वागतात या विषयानं महाराज विचार करतात. आणि सगळ्यात शेवट महाराज जे सांगतात की माझ्या भूमीचं संरक्षण करणं हा माझं आद्य कर्तव्य आहे, तो माझा फर्ज आहे. आणि तुम्ही काहीही केलं, बादशाकडे काही बातम्या लिहिलात तरी त्याला काही मी कमी जास्त होणार नाही, मी ते सोडणार नाही. जन्माला आलेलं आद्य कर्तव्य काय असतं तर ते कर्तव्य जे आहे ते माझं कर्तव्य आहे, या भूमीचं संरक्षण करणं. आणि त्या अर्थाने मी त्यासाठी कटिबद्ध आहे. मग तुम्ही बातम्या लिहा किंवा प्रत्यक्ष हातात तलवार घेऊन माझ्याबरोबर युद्धाला या, मी ते सोडणार नाही. एकंदरीत शिवाजी महाराज हे असाध्य दुखणं आता मोगलांना झालेलं आहे. आणि त्याचा विचार करीत असताना मोगलांना आता शिवाजी महाराजांच्या बाबतीत अनेक गोष्टींचा विचार मोगल करतायत की आता समूळ नायनाट शिवाजी महाराजांचा करण्याचा विचार सोडून शिवाजी महाराजाला पायबंद कसा घालता येईल याचा विचार करायला लागलेले. म्हणजे ही आता नुसतं संपवायचा हा जो विषय आहे त्याच्याऐवजी शिवाजी महाराजांना आहे तिथं अडकून ठेवायचं याचा विचार सुरू व्हायला लागला. एकंदरीत महाराजांच्या या पराक्रमामुळं आदिलशाही आणि मोगल मात्र जेर झाले, अस्वस्थ झाले. औरंगजेब तर विचार करायला लागला शिवाजी राजांचा कायमचा नायनाट करण्याचा, पण कायमचा नायनाट करणं शक्य नाही. म्हणून औरंगजेबानं काही गोष्टी केल्या, त्याच्याबद्दलही मी बोलेन परत. पण याच काळात इंग्रजांनी काही पत्र लिहिलेली आहेत शिवाजी महाराजांच्या कामाबद्दल, आणि त्याचा पत्राचा साधारण गोषवारा जो आहे तो पाहणं महत्त्वाचं आहे. गोषवारा म्हणा, समग्र पत्र म्हणा, काही असो. तारीख 26 जून इंग्रजांनी लिहिलेलं पत्र आहे. शिवाजी महाराज आपल्या लुटींच्या झपाट्याने इतके प्रसिद्ध झाले आहेत की त्यांच्याकडे हवेसारखं विरवरीत शरीर आहे, अन्यथा ते एकाच ठिकाणी एकाच वेळी अनेक ठिकाणी असल्याचं सांगितलं जातं, पण तसं ते शक्य नाही असंही ते म्हणतात. ते अतिप्रचंड काम करीत असल्याचं सांगितलं जातं आणि त्यामुळे ते सर्व थरातील सर्व प्रकारच्या लोकांमध्ये त्यांच्याविषयीची चर्चा सुरू आहे. अवघड कामं त्यांनी घेतात आणि करायला जातात, त्यामुळे सगळ्या लोकात त्यांची चर्चा सुरू आहे. आता ते गोव्याला वेढा घालतील असंही सांगितलं जाते. लोकातल्या चर्चा काय आहेत, शिवाजी महाराजांचं काय चाललंय ह्याच्याबद्दल लोकात किती कुतूहल आहे. हवेसारखं शरीर विरविरीत आहे, असो नसो, पण ते अतिप्रचंड कामं करतात, त्यामुळे त्यांच्यात लोकांविषयी चर्चा आहे, त्यांच्याविषयी लोकात चर्चा आहे. आता ते गोव्याला वेढा घालणार आहेत अशी पण चर्चा आहे. तरी त्याच्यावर आमचा विश्वास नाही. इंग्रज मात्र म्हणतात की चर्चा आहे, पण आमचा मात्र त्याच्यावर विश्वास नाही. कारण कोणत्याही तटबंदी असलेल्या भागाला वेढा घालण्याचं काम शिवाजीराजे करीत नाहीत. आता हे इंग्रजांनी केलेलं शिवाजी महाराजांच्या विषयीचं गणित आहे की शिवाजी महाराज
गोवा जिंकायला येतील, पण असं आम्हाला वाटत नाही, कारण गोव्याला तटबंदी आहे. म्हणजे गोव्याला ते शिवाजीराजे तटबंदी असलेल्या गावाला हल्ला करीत नाहीत किंवा वेढा घालत नाहीत, असं इंग्रजांचा अनुमान आहे. गावाला तटबंदी असली काय नसली काय, आता अनेक किल्ले शिवाजी महाराजांनी जे घेतलेले आहेत ते ह्या परिमाणात बसणारे नाहीत. आत्तापर्यंत त्यांनी प्रत्येक ठिकाणी धावती भेट दिली आहे आणि ज्या शहरामध्ये संरक्षण नाही किंवा पहारे नाहीत अशा शहराची जाळपोळ लुटालूट करून धनसंपदा गोळा केली आहे. सुरतेवरून कारवारला लिहिलेलं पत्र आहे. पुन्हा अजून एक पत्र आहे. पुन्हा एकदा तारीख 26 नोव्हेंबर. या काळात शिवाजी महाराजांचा विचार विजापूरच्या परिसरातला आहे. शिवाजी महाराजांच्या बद्दल काय म्हणतात? ही संपूर्ण दक्षिण किनारपट्टी यादवी युद्धात गुरफटून गेली आणि शिवाजी महाराजांनी विजयीपणे आणि अनियंत्रितपणे राज्य केलं. त्यांच्या आसपासच्या प्रदेशातील सर्व राजांच्या आणि राजपुत्रांच्या मनात आता त्यांच्याविषयी जरब निर्माण झालेली आहे. दक्षिण किनारपट्टी सगळी आता शिवाजी महाराजांच्या ताब्यात आलेली आहे, समुद्र पण आणि देशावरचा भाग पण. राजांची ताकद दिवसेंदिवस वाढते आहे. ते अतिशय कुशाग्र बुद्धिमत्तेचे, चपळ हालचाली करणारे आणि स्वतःवर आश्चर्यकारक परिश्रम आणि कामकाज लादून घेणारे आहे. म्हणजे स्वतः अथक परिश्रम करतात आणि मोठं काम हातडीला नेतात. यामुळे कदाचित त्यांना त्रासही होऊ शकेल. ते अत्यंत चपळाईने आणि जलद गतीने जा ये करतात. सुरतेवरून कंपनीला पाठवलेलं पत्र आहे. पावसाळ्याच्या अखेरीला म्हणजे ऑक्टोबरमध्ये शिवाजीराजांनी कानडी मुलखात मुसांडी मारली. तारीख 23 जानेवारी 1664 म्हणजे सुरुवातीचाच काळ आहे. शहाजीराजांचा मृत्यू झाला. हा विषय सगळा म्हणजे याच्या आधी इंग्रजांचा जो पत्रव्यवहार चालू आहे त्यात इंग्रजांना काय वाटतंय शिवाजी महाराजांच्या विषयी, हा सगळा शिवाजी महाराज काय करतात या गोष्टीकडे त्यांचं लक्ष आहे. लोकात चर्चा काय आहे? आता शिवाजी महाराज गोव्यावर स्वारी करतील अशी लोकात चर्चा आहे, पण गोव्यावर स्वारी करतील ह्याला आम्हाला खात्री वाटत नाही. कारण शिवाजी महाराजांची नीती अशी आहे, धोरण असं आहे की कमीत कमी संरक्षण असणारी, पहारे नसणारी अशा गावांवर स्वारी करावी, ती लुटावीत. म्हणजे जास्त कष्ट करावे लागत नाहीत. जर जिथं संरक्षण असेल, गावाला तटबंदी असेल, गावाला व्यवस्था असेल, तर मग झट्या झोंब्या घ्यावं लागतात, त्रास करावा लागतो. तर हा त्रास होऊ नये असं शिवाजी महाराजांचं धोरण आहे. आणि आता मात्र त्यांचा सगळ्या दख्खनच्या प्रदेशात इतका वजन निर्माण झालेलं आहे की सगळे राजपुत्र, शहजादे आणि बाकीचे सरदार लोक त्यांच्यापासून घाबरून आहेत, भ्यायला लागलेले आहेत. दिवसेंदिवस त्यांच्या हालचाली वाढत चाललेल्या आहेत, त्यांचं वजन वाढत चाललं आहे. त्यांच्या हालचाली चपळ आहेत, जलद आहेत, सुस्त नाही. काम सुपरफास्ट आहे, नुसतं फास्ट नाही म्हणायचं, सुपरफास्ट आहे असं इंग्रजांना वाटतंय. पावसाळ्यात सुद्धा ते मोहिमा काढतात असं इंग्रज बोलतात या बाबतीत. म्हणजे शिवाजी महाराजांचा विषय पावसाळ्यात मोहिमा करत नव्हते, पण नगर मात्र शिवाजी महाराजांनी लुटलं असं आपण म्हणतो. दुसऱ्यांदा लुटलं, ह्याच्या आधी पहिल्यांदा लुटलं होतं जुन्नर आणि नगर, औरंगजेब तिकडून जाताना. त्यावेळी हे जे दुसऱ्यांदा नगर लुटलं ते शिवाजी महाराजांनी ऐन पावसाळ्यात लुटलंय. म्हणजे वेळ, गरज किंवा आलेली संधी, पाऊस आहे म्हणून दौडायची भानगड शिवाजी महाराजांकडे नाही. पाऊस आहे, हरकत नाही, संधी आली आहे, सोडली नाही पाहिजे. नगर शिवाजी महाराजांनी ऐन पावसाळ्यात लुटलं. विजापूरकर बादशाह तर अत्यंत आता मेटाकुटीला आला, शिवाजी महाराजांच्या बाबतीत थकून गेला. काय करावं त्याला समजेना. मराठी दौलत एका घासात गिळण्याची भाषा करणारा बादशाह आता मराठी दौलतीला पायबंद घालण्याचा विचार करायला लागला. आता शिवाजी महाराज संपवण्याचा नाही, आहे त्याला अटकाव राहावा, आहे तेवढ्यात राहावा, त्याचा विस्तार होऊ नये असा विचार करायला लागला. त्याची सुरुवातही झाली. त्यासाठी त्याने माणूस नेमला, मोहम्मद इखलास खान हा कोकणात पाठवला. हा कोकणात उतरला, पण काही गोष्टी केल्या, पण खेम सावंताला बरोबर हाताशी धरलं आणि त्याने बादशाचा जो आदेश होता शिवाजीला जिंका त्यासाठी प्रयत्नाला सुरुवात केली. थोडं मागं घडलेली गोष्ट म्हणून सांगता येते. खेम सावंतांनी तानाजी मालुसरे आणि पिलाजी सरनाईक यांच्यावर जो हल्ला केला त्यावेळेस यांच्या मागं हा इखलास खान होता बरोबरीला. रात्रीच्या वेळी दिवसा जे काही युद्ध झालं
तानाजी मालुसरेंनी पिलाजी नायकाला दगडाला बांधलं, ते प्रकरण जे आहे ते यामुळं झालं. इखलास खान आला पण फारसं काही घडलं नाही. इखलास खान आला म्हणून फारसं काहीही घडलं नाही. 4-2 खेड्यात आणि थोड्याशा समुद्रकाठावर गोंधळ घालण्यापलीकडे काहीही घडलं नाही. यानंतर बादशाने दुसरा माणूस इखलास खानाच्या ऐवजी मराठ्यांवर ज्याला जिंकण्यासाठी म्हणून नेमला, त्याचं नाव सिद्दी अजीज खान. तळकोकणावर त्याला पाठवलं. हा सिद्दी अजीज खान निघाला. त्याने एकदम स्वारी केली, पण कुणावर? स्वर्गावर स्वारी केली. शिवाजी महाराजांवर स्वारीच झाली नाही, मरून गेला. तो मोहिमेत एकाएकी तारीख 10 जून 1664 एकाएकी मेला. कल्पनेची कारंजी उडायला लागली लोकांमध्ये. चर्चा, विकार, विमर्श, अनेक गोष्टी सुरू झाल्या. काय आहे, कशामुळं झालं? इंग्रजांना असं वाटलं की हा सिद्दी मेला, त्याला विष घालून शिवाजी महाराजांनीच मारला, म्हणजे आपल्या विरुद्ध मोहीम सुरूच होऊ नये असं शिवाजी महाराजांचं धोरण आहे, असं इंग्रजांना वाटलं. शिवाजी महाराजांनी त्याला विष घालून मारलं असं वाटलं. पण प्रत्यक्षात तसं होतं की नव्हतं, इंग्रजांचा हा तर्क याशिवाय काही नाही. बादशाह अगदी कातावून गेला. हा जो सिद्दी अजीज खान निघाला तो 4000 पायदळ आणि घोडदळ घेऊन कुडाळपासून निघाला. चौलपर्यंत जायचं आणि सगळा शिवाजी महाराजांच्या ताब्यातला प्रदेश मुक्त करायचा, या आशेनं तो सुरू झाला. त्याने राहुजी सोमनाथावर स्वारी करायचं ठरवलं. यावेळी राहुजी सोमनाथ कुठं आहेत? कुडाळात आहेत. तिथून ते उठले आणि राजापुरात आले बाकीच्या संरक्षणाच्या दृष्टीनं. इखलास खानानं, सिद्दी अजीज खानानं कुडाळ मात्र जिंकलं, पण पुढं काहीही झालं नाही. रावजीवर स्वारी केली, पण रावजी तिथे नव्हते, निघून गेले होते राजापुरात. यावेळेस अजून 2-3 गोष्टी झाल्या. काय झालं? ज्याला मधाचं बोट म्हणता येईल असा एक विषय सुरू झाला. म्हणजे औरंगजेबाने विजापूरकरांशी जो तहपूर्वी केला होता त्या बाबतीतला विचार केला. औरंगजेब त्यांना असं म्हणायला लागला की मी आणि तुम्ही जो तह झालाय वर्षाला 30,000 होन तुम्ही मला द्यायची मान्य केलेली आहे. तुम्ही जर शिवाजीराजाविरुद्ध सैन्य उभं करून आघाडी उभी करत असाल तर 30,000 होन माफ केले. पहा औरंगजेब कसा धूर्त आहे. आदिलशाहीला शिवाजी महाराज आपला माणसं मार खाऊन आले ना, म्हणून आदिलशाहीला शिवाजी महाराजांच्या विरोधात उठवण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यासाठी तुमचे 30,000 होन माफ केले म्हणतो. शिवाजी महाराजांना तिकडे लावून देतो. शिवाजी महाराजांनी आदिलशाहीत झुंजावं आणि आपण स्वस्थ राहावं ही याची भूमिका यात. शिवाजी महाराजांचं राज्य याला नकोच आहे, पण हा या अर्थाने प्रयत्न करतो. पण महाराज त्याच्याहून विलक्षण आहे. महाराजांनी दुसरीच युक्ती केली. काय केलं महाराजांनी? मोगली आक्रमण जर आमच्यावर झालं तर विजापूरकरांनी आम्हाला मदत करावी, आमच्यावर आक्रमण करू नये, म्हणून शिवाजी महाराजांनी दुसरीच गोष्ट केली. शिवाजी महाराजांनी काय केलं? आदिलशहाकडे 30,000 होन, 2 हत्ती, 80 सुंदर घोड्यांचा नजराणा पाठवला, स्वतःहून रवाना केला. आणि एवढंच नाही तर दरवर्षी 20,000 होन खंडणी देण्याचंही कबूल करून मोबदल्यात आदिलशहाने मोगलाशी असलेला स्नेह तोडावा अशी मागणी केली. म्हणजे राजकारणात शिवाजी महाराजांसारखं बुद्धिकौशल्य कसं आहे किंवा वेगळ्या पद्धतीने महाराज विचार कसा करतात. मोगलाचा आणि आमचा संघर्ष सुरू झाला आहे त्यावेळेस तुम्ही आम्हाला मदत करा किंवा तुम्ही मोगलाला तरी मदत करू नका, मग आम्ही हे तुम्हाला देतो. काय काय दिलं? 30,000 होन, 2 हत्ती, 80 सुंदर घोडे, एवढा नजराणा स्वतःहून शिवाजी महाराजांनी दिला.
आता यातलं काय खरं आहे का? आम्ही तुमचे दास आहोत असं म्हणणं किंवा नजराणा देणं हे सगळं खोटं आहे. पत्र लिहिणं, पण मोगलाचं आरिष्ट्य आलं तर निदान आदिलशाही आपल्याबरोबर उभं राहावी किंवा आपल्याबरोबर राहिली पण मोगलांना मदत तरी करती होऊ नये. जसं सिद्दी जोहर आणि शाहिस्तेखान एका वेळी चालून आले तसं. म्हणून शिवाजी महाराज हा एक प्रयत्न करून पाहतात. म्हणजे मोगलांच्या विरोधात आदिलशाहीशी मैत्री ठेवण्याचा विचार शिवाजी महाराज करतात. किती गोष्टीने शिवाजी महाराज विचार करतात. यावेळी महाराजांची गलबतं मक्केपर्यंत जाऊन आलेली आहेत. म्हणजे मराठ्यांची गलबतं आता समुद्रात सैरविहार करायला लागली. शिवाजी महाराजांचा जो आरमाराचा मुख्य आहे, आपण नाही ज्याचं नाव आपण काल पण घेतलं होतं, दर्या सारंग, मायनाक भंडारी, हे जे आरमारातले लोक आहेत हे इतके विलक्षण आहेत की यांची आता भरारी नुसत्या समुद्रावर म्हणजे आपल्या दक्षिण देशाच्या जवळच्या समुद्रावर राहिली नाही. ज्याला आपण हिंदू सागर म्हणतो, सिंधू सागर म्हणतो. हिंदू सागर म्हणजे बंगालचा आणि इकडचा जो आहे त्याला सिंधू सागर म्हणायचं, कारण सिंधू नदी तिथे येते. तो सिंधू सागर जो आहे तो आता मराठ्यांच्या ताब्यात आला. आता आमची गलबतं मक्केपर्यंत जायला लागली, व्यापार करायला लागली. राहुजी, पुन्हा मक्का, कांगो, मस्कत, इराण या परदेशी पेठात वसलेल्या व्यापाऱ्यांना माल पाठवण्यासाठी तयारी करायला लागला. म्हणजे मराठ्यांचा विषय इतका सामान्य नाही की नुसतं समुद्र आपल्या आपल्या जागेवर राहावं करावं. लांबपर्यंत मराठी विचार करायला लागले. आणि यावेळी आदिलशहानं आता पुन्हा एकदा शिवाजी महाराजांच्या विषयाने विचार करायला लागल्यावर शिवाजी महाराजांचं राज्य संपवण्याचा विचार, निदान पायबंद घालावा याचा विचार. काय करायचं? एक दिवशी त्याने दरबार भरवला. बडे बडे सरदार, अमीर, उमराव दरबारात आले. दरबारात समोर एका चौरंगावर तबक ठेवलं, सोन्याचं तबक, आणि त्यात विडा ठेवला होता. सरदारांच्या पुढे हे तबक ठेवण्यात आलं. सगळा दरबार चमकला. काय भानगडे लक्षात आली? काय कळत नाही असं नाही. ही पानं पैजेची कसली, आता कसली पैज, कसला विडा मांडलाय? मोठ्या कुतूहलानं पाहायला लागले. बादशाह बोलला, आदिलशाह काय म्हणला? बोलो, हाय कोई इस दरबार में वजीरों में ऐसा बहादुर जवान जो शिवाजी के ऊपर दबाव डालकर अपनी शमशीर का दिमाग बादशाह औरंगजेब को बता सके. आता बादशाह असं म्हणत नाही शिवाजीचा समूळ नायनाट करणारा कोणी आहे काय. आता शिवाजीला पायबंद घालून आपल्या तलवारीची चमक औरंगजेबाला दाखवेल असा कोणी आहे काय. म्हणजे कदाचित औरंगजेबानं जे लालूच दाखवलेला आहे की तुम्ही शिवाजीराजाचा पायमोड घाला, पायबंद घाला, त्याच्यासाठी तुम्हाला सैन्य उभं करा, 30,000ची खंडणी मी माफ करतो, त्यासाठी हा प्रयत्न असला पाहिजे. आता आली का पंचायती? तर शिवाजी नाव घेतलं तर मुश्किल झाली आहे, चक्कर येते आहे. आणि बादशाह म्हणतोय शिवाजीवर दबाव घालून औरंगजेबाला आपल्या तलवारीची चमक दाखवेल असा कोणी आहे काय. शिवाजीवर जायचं म्हणजे काय मरायचं लक्षण आहे काय. आत्तापर्यंत कोण कोण राहिलंय, कोण जिवंत माघारी आलाय? कुणी नाही. औरंगजेबाने शाहिस्तेखान पाठवला, तो मार खाऊन गेला. शाहिस्तेखानाचा नामदार खान, कामदार खान, दुसरा तो कारतलब खान. मुश्किल, जगणं सुद्धा मुश्किल झालं त्यांना. इथं आमच्यातला सिद्दी जोहर त्याला परास्त केला, आमच्यातले रुस्तुम जमाल त्याला परास्त केला, फाजल खानाला परास्त केला, अफजल खानाला मारला. आता शिवाजी विरुद्ध मोहिमेची भानगडच नाही, नुसती मोहीम काढली तर तो सिद्दी अजीज खान स्वर्गाला गेला. शिवाजीराजांनी त्याला विष घातला असं म्हटलं. सगळ्या जगात त्याची चर्चा सुरू झाली. आणि महाराजावर मोहीम म्हणजे सरदाराला, सैनिकाला आता नको वाटायला लागलं. पण तरीही दिले काहीतरी सरदार होतेच, जे दिलेर होते, जे मोठ्या दिमतीचे होते, मोठ्या छातीचे होते. त्यावेळी एक त्यांच्यातला पटाईत असणारा पुढे आला, तोला मोलाचा, खरंच मोलाचा. काय नाव त्याचं? मोठ्या इतबाराचा, सर्वापेक्षा मशहूर
समशेरीत बहादूर किंवा रुस्तुम, अकलमंदीत तजुर्बेर करार, अनेक विषयांनी विद्वान असणारा, तलवार बहादर असणारा, अफलातून असणारा, अनुभवी असणारा, तजुर्बे करार म्हणजे अनुभवी कोण होता? खवास खान. आदिलशाहीतला नामवंत योद्धा आहे. पटकन पुढे आला, त्याने वेजेची पैजेची पानं उचलली, बाकीच्यांच्या जीवात जीव आला. बस आपल्यावर वरावरी कामगिरी आली नाही, आता सगळं त्याच्यावर आहे. पण तरीसुद्धा आपल्याला जोडलं तर सांगता येत नाही, जावं लागेल. बादशाची तब्येत निहायत खुश झाली, रजाबंद झाली. त्याने खवास खानाचा उत्तम सत्कार केला, मानाचा पोशाख दिला, स्वतःची हातात असणारी शाही तलवार त्याला भेट दिली. अफजल खानाच्या वेळेस अशीच दिली होती. शिवाय शिरपाव दिला, म्हणजे अलंकार आहेत आणि कपडे पण आहेत. हुकूम दिला, जल्द से जल्द मोहीम शीर हो जाओ, मोहिमेवर निघा. पुन्हा विजापुरात गडबड उडाली, सगळ्या गोष्टी पुन्हा सुरू झाल्या. रसद आणणे, दाणा, वैरण, गोटा, पाण्याच्या व्यवस्था, भिस्ती, हत्ती, घोडे, पालख्या, उंट सामान व्हायला सगळी व्यवस्था, बैल सामान व्हायला सगळी व्यवस्था सुरू झाली. तंबू, पालख्या, पालं. बादशाचे हुकूम सुटले. सिद्दी सरवर, शाह हजरत, शेख मिरान या सरदारांची खवास खानाच्या हाताखाली नेमणूक झाली. शिवाय बादशाने मुधोळचा राजा, राजा बहादूर, राजा घोरपडे बहादूर यांना हुकूम केला, खवास खानाच्या मोहिमेत जातीने दखल व्हा. फरमान सोडलं. म्हणजे कोण? म्हणजे बाजी घोरपडे, त्यांनाही फरमान सुटलं. आणखीन एक गोष्ट घडली. शिवाजी महाराजांच्या या मोहिमेत खवास खानाच्या छावणीत भोसल्यांच्या घराण्यातला प्रत्यक्ष एक पुरुष महाराजांच्या विरुद्ध लढण्यासाठी स्वारासह दाखल झाला. कोण आहे हा? भोसल्यांच्या घराण्यातला. आता मागच्या काळी होता, अफजल खानाच्या वेळेस 2 भोसले होते, पण आता कोण आहे? कोण? एकोजीराजे भोसले, शिवाजी महाराजांचे सख्खे भाऊ, धाकटे बंधू. शहाजीराजे निवर्तले आणि हे 2 बंधू एकोजीराजे मात्र बादशाहीकडे राहिले. प्रत्यक्ष धाकटे बंधू शिवाजी महाराजांच्या विरुद्ध मोहिमेत निघाले. काय आहे ना शिवाजी महाराजांचं आयुष्य? भाऊ विरुद्ध, चुलत भाऊ विरुद्ध, नुसती चुलत भाऊ नाही, सासरे विरुद्ध, मेवणे विरुद्ध, मामा विरुद्ध, याच्याशिवाय जावई सुद्धा विरुद्ध, इवाई विरुद्ध, सगळे सगळे शिवाजी महाराजांच्या विरोधात. बरोबर कोण? फक्त शिवाजी महाराज आणि प्रेमाची मावळे. कोणीही बरोबर नाही. जावयांमधला एकच जावई हरजीराजे महाडिक हा शिवाजी महाराजांच्या बरोबर राहतो, बाकी शिवाजी महाराजांच्या बरोबर नाही. म्हणजे सगळं जग जरी विरुद्ध आलं तरी मी माझा ध्यास सोडणार नाही, मी माझं राष्ट्र सोडणार नाही, मी माझ्या देवाची भूमिका सोडणार नाही, हे शिवाजी महाराजांचं चरित्र आहे. कुणीही विरोधात येऊ. धाकटे भाऊ एकोजीराजे शिवाजी महाराजांच्या विरोधात आले. खवास खानाने अतिजल्दीने स्वारीची तयारी केली नाही, निघाला. इतक्या जल्दीने तो निघाला की सुरबेजारीचा सरंजाम सुद्धा त्याने बरोबर घेतला नाही, लवाजमा सुद्धा बरोबर घेतला नाही. ताबडतोब त्याने स्वारीवरती, कामगिरीवरती जायचं ठरवलं आणि तो निघाला. निघताना शाही खिदमतीच्या अभिमानाने मोठ्या जोशात तो एवढाच म्हणाला, मैंने बादशाह का नगमक खाया है, अब मैं किसी भी बात की परवाह नहीं करता. हे सगळ्या गोष्टी आल्या काय नाही आल्या काय मी थांबत नाही. त्याचं कारणही वेगळं आहे की त्याचा आत्तापर्यंतचा शिवाजी महाराजांच्या बाबतीतला जो अनुभव आहे तो अनुभव जमेस धरता खवास खानाने वेगळा विचार केला. कशासाठी इतक्या तडकाफडकी कूच केलं? कशासाठी? की दगाबाज कपटी शिवाजी असं त्याला तो शिवाजी राजांना म्हणतो, त्याला जर आपण निघाल्याची बातमी समजली तर तो काहीतरी नवीनच कपट करेल. तो सिद्दी अजीज खान विष खाऊन म्हणायचं नाही, तो मेला ना. चर्चा काय आहे? ते अजीज खानाला शिवाजीराजांनी विष घातलं तसं मला काही करेल म्हणून तडकाफडकी बाहेर पडला आणि निघाला. वाटा रोखून बंद करेल, अडचण निर्माण करेल म्हणून हा निघाला, तडकाफडकी निघाला. किती विचार करून निघाला पहा.
कुडाळातून उतरला. मग तिथून उतरताना पुढचा लष्करी बेत कुडाळात गेल्यावर काय करायचं हे त्यानं ठरवलं. बघू पुढं काय करायचं तर पुढं ठरवू. लष्करीदृष्ट्या त्याचा सगळा विचार अचूक होता. औचित जायचं, शिवाजीराजांच्या राज्यात धुमाकूळ घालायचा, शिवाजीराजांना परास्त करायचं. स्वतः शिवाजीराजांना अटक करायची, कैद करायची, पकडायचं, हाणायचं, मारायचं नाही. कारण केवळ आता शिवाजीराजांचं राज्य संपवण्याच्या ऐवजी शिवाजीराजांच्या राज्याला पायबंद घालायचा, शिवाजी महाराजाला अडसर निर्माण करायची एवढीच भूमिका ठरवली झालेली आहे. म्हणून कुडाळात उतरतोय. शिवाजी महाराज जिथं तिथं जात नाही, कुडाळात येतोय. कुडाळात येण्यामागं अजून त्याची भूमिका आहे. बेळगाव गडहिंग्लजच्या रोखाने तो झपाट्याने आला आणि घाट उतरून कुडाळच्या जवळच्या पहाडी भागात पोहोचला सुद्धा. कुडाळपासून थोडं मुधोळ त्या मानानं जवळ आहे. खानाला वाटलं की आपण लढाई यातच जिंकली, एक लढाई जिंकली, कारण कुठंच अडसर झालं नाही, आपल्याला विषबाधाही झाली नाही, शिवाजीराजाचं लष्करही आडवं आलं नाही. त्याने एका जागी तळ ठोकला आणि बाजी घोरपड्यांना ते फरमान गेलं होतं. शिवाजीराजांच्या विरुद्ध खवासखानाची मोहीम, त्याला मोहीमशीर झालेला आहे, तो निघालाय आणि तुम्ही त्याला जाऊन भेटा, त्याच्या छावणीत सामील व्हा. म्हणून बाजी घोरपड्याला बादशाचं फरमान आलंय. ते बाजी घोरपडे विजापुरात येण्यापूर्वीच खवासखान तिथून निघाला आणि कुडाळात आला. खवासखान दक्षिणेतून कोकणात उतरल्याची खबर महाराजांना मिळाली होती. तेही निघाले, फौजेसह निघाले, तडकाफडकी निघाले, तडक निघाले. महाराजांना हीही खबर होती की आता मुधोळकर राजा घोरपडे बहादूर म्हणजे बाजी घोरपड्यांनाही मोहिमेत पाठवलेला आहे आणि म्हणून बाजी सुद्धा येणार आहेत. बादशाचा हुकूम सुटलाय, पण अजून बाजी मुधोळातून निघालेलेच नाही. मग महाराजांचं डोकं बरोबर विचार करायला लागलं. आधी बाजीचं नाव घेतलं की महाराजांना संताप होत होता, कारण हे वर्तन, ही व्यक्तीच तशी आहे. बाजी म्हणजे कोण? बाजी म्हणजे शहाजीराजांचा कट्टा वैरी. शहाजीराजांचं वैभव याला खुपत नाही, खुपतंय. त्यांचा विकास याच्या डोळ्यात सलतोय. दरवेळी शहाजीराजांच्या विषयानं हा शत्रुत्वाचा विचार करतोय, कारण भावकी आहे. घोरपडे आणि भोसले एकाच कुळातले, आडनाव दोघांची वेगळी. जेव्हा सिसोदिया घराण्यातले पुरुष दक्षिणेत आले त्यावेळी त्यांची शाखा जी महाराष्ट्रात राहिली त्या शाखेपासून उत्पन्न झालेले हे दोन पुरुष, खेळणा किल्ला निजामशहा किंवा आदिलशहा यांच्या कारकिर्दीत या भोसले घराण्यातल्याच एका पुरुषाने घोरपड लावून जिंकला, म्हणून या घराण्याचं नाव झालं तो घोरपडे. दुसरी शाखा जी आहे ती मात्र भोसले आहे, तसंच ती वेरूळला राहिलेली आहे आणि ही मात्र मुधोळला कर्तबगारीने मोठी झाली पुढं. आणि मुधोळला मोठ्या त्यांना जहागिऱ्या मिळाल्या, बक्षिस्या मिळाल्या आणि तिथं राहिले. मुधोळचा राजा घोरपडे असं त्यांना किताबही मिळाला, मोर्चलाचा मान मिळाला, अनेक गोष्टी प्राप्त झालेले घराणं आहे, कर्तबगार घराणं आहे. पण यांचं शहाजीराजांशी वैर आहे. वैराची कारणं अनेक. एक तर भावकी, दुसऱ्याचा उत्कर्ष सोसत नाही. शेजाऱ्याच्या शेतात पीक मोठं आलं की शेतकऱ्याला कसं होतं, शेतकरी म्हणून म्हणत नाही मी, शेजारी म्हणून म्हणतो. आपल्या घरातल्या शेजाऱ्याच्या घरापाशी TV नवीन आणला, 12 इंचीच्या ऐवजी काय 52 इंची आणला, LED आणला की आपलं पोट दुखतं, आपल्याला नवा पाहिजे वाटतो. तसं सुरू झालं. बाजी घोरपड्यांना शहाजीराजांचा उत्कर्ष सोसवत नव्हता, त्यामुळे यांनी अफजल खानाला मदत केली होती. अफजल खान शिवाजीराजांवर चालून आला, त्याच्या आधी शहाजीराजांनाही पकडलं. हे दोघं त्या अर्थाने भोसल्यांचे द्वेष्टे आहेत म्हणून तो मदत करीत होता. जेव्हा शहाजीराजांवर पकडण्यासाठी लोक पाठवले त्यामध्ये हा बाजी घोरपडे होता. त्यांनी शहाजीराजांना पकडलं स्वतः, त्यात हा होता. आणि आता बाजी घोरपडे मोहिमेवर येणार आहेत म्हणल्यावर शिवाजी महाराजांचा विचार आधी तर कट्टा वैरी आहे, याला संपवलाच पाहिजे.
त्यातून नुकतेच वडील गेलेत, वडिलाचा याने अपमान केला, वडिलाची हयाती त्याला आपल्याला मारता आलं नाही, आता तरी निदान याच्यावर स्वारी केली पाहिजे. असा विषारी असणारा दुश्मन संपवला पाहिजे. कारण हा इसमच तसा आहे, याची करणीच तशी आहे. शहाजीराजांच्या विषयानं सगळा विचार तो आहे. दगाबाजी करून बाजीनं रात्री झोपलेल्या शहाजीराजांवर हल्ला केला होता आणि बेशुद्ध पडलेल्या शहाजीराजांना याने बेड्या घातल्या होत्या. त्यामुळे शिवाजी महाराजांच्या डोक्यात बसलेला माणूस आहे दगाबाज, बाजी घोरपडे. दगा बाजी घोरपडे असं याचं नाव म्हटलं पाहिजे. मुस्तफा खान, अफजल खान आणि बाजी या तिघांबद्दल विचार भोसले कुटुंबाच्या विषयानं करीत असताना हे तिघं भोसल्यांची वैरी आहेत. मुस्तफा खान मरणाने मेला. शहाजीराजांवर ज्यांनी स्वारी केली त्यात हा होता ना, तोच मुख्य होता मुस्तफा खान. अफजल खानाला शिवाजी महाराजांनी मारला, राहता राहिला आता बाजी, याला संपवला पाहिजे. अफजल खानाला मारून शिवाजी महाराजांनी आई वडिलाची हौस फेडली होती. पुत्र असावा कसा, असा ज्याचा तिही लोकी झेंडा, असा पुत्र पाहिजे. पुत्र या शब्दाचा अर्थच मुळी पू नावाच्या नरकातून जो आई वडिलांना वाचवतो त्याला म्हणायचं पुत्र. नरकाची जी नावं आहेत त्यातल्या एक असा आहे, जो आई वडिलांच्या स्वर्गात जाण्याची शिडी बनतो त्याला म्हणायचं पुत्र. आणि मग आई वडिलाचं आनंद, सौख्य, स्वर्ग सुख शिवाजी महाराज देतील की नाही करतील, शिवाजी महाराज त्या अर्थाने विचार करतात. आता एकटा बाजी उरलाय. वडिलांच्या हयातीत बाजीला ठार करण्याची इच्छा होती, शक्य झाली नाही. आता हुन्नर करून ते करू. शहाजीराजाने आज्ञा केली होती, त्यांचे वेडे घ्यावे आणि आमचे मनोदय शेवटास नेणारे पुत्र तुम्ही निर्माण झाला आहात. 3 पुत्र आहेत, त्यातला एक मागच मेला, पण एकोजी राजांच्या पेक्षा माझा विश्वास तुमच्यावर आहे, असा या शब्दाचा अर्थ आहे. बाजीचे वेडे, वेडे घ्यावे म्हणजे सूड घ्यावा. आमचा मनोदय, आमची इच्छा आहे, पण नाही जमलं तर आमचा मनोदय पूर्णत्वाला नेणारे पुत्र तुम्ही झाला आहात, तुम्ही ते करा. शिवाजी महाराजांना शेवटचा आदेश म्हटल्यासारखा आदेश आहे. केव्हा दिला आधी माहीत नाही, पण इच्छा शहाजीराजांची काय आहे, बाजीचा सूड घेण्याची आहे. आणि तो सूड घेण्याची ताकद तुमच्या अंगात आहे. माझा मनोदय पूर्णत्वाला नेणारा पुत्र तुम्ही आहात. शिवाजी महाराजांनी ठरवलं आता बाजीची भेट घ्यायची. वडिलांनी सांगितलंय ना, मग भेट घेतलीच पाहिजे. कशी घ्यायची? बाजी उठून कुडाळात येणार, मुधोळातून उठणार आणि कुडाळात येणार. खवास खानाला मदत करणार, दोघं मिळून स्वराज्याची नासाडी करणार. हे नकोच, आपणच उठू आणि मुधोळात जाऊ. शिवाजी महाराज उठले. बाजी झोपेत आहे. बाजी अजून कल्पनाही नाही शिवाजीराजे येतील. कसली कल्पना? आता आपल्याला जायचं आहे खवास खानाच्या मत्तीला कुडाळात, या कल्पनेत आहे. लष्कराची जमवाजमव आहे किंवा अजून झालीही नाही आहे. महाराज एकदम उठले, मुधोळावर चालून गेले. रातोरात, कल्पना नाही, स्वप्नात सुद्धा नाही शिवाजीराजे येतील याचा विचार, पुसटही नाही कल्पना. अकस्मात महाराज मुधोळात आले. गावात एकच गोंधळ उडाला. शिवाजी आल्याची बातमी सर्वत्र पसरली आणि गावात पळापळ सुरू झाली. बाजीला ती बातमी कळली, ओरड कळाली. राजे आले, शिवाजीराजे आले आणि तो उसळला, सापासारखा उसळला. सापच आहे तो. वारुळात हात घातल्यावर गारुड्यानं काय होणार? तो संतापून अंगावर येणार, पण गारुडी तो गारुडी. उसळला. होती नव्हती फौज अजून जमात झाली नव्हती त्याची. मुधोळात जायचं आहे, मुधोळातून करार काय कुडाळात जायचं आहे म्हणून लोकांना बोलावणं केलं तर या जायचं आहे. होती नव्हती तेवढे लोक गोळा केले आणि तो युद्धाला उभा राहिला. महाराजांच्या विरुद्ध चालून आला. महाराजांच्या हातात साक्षात भवानी होती आणि एका हातात ढाल होती. आता महाराज प्रत्यक्ष वारुळात घुसले आहेत. आवेश विलक्षण. बाजी समोरून आला. समोरून महाराज. एकाच कुळातले दोघं आहेत, दोघंही पराक्रमी आहेत. बाजी काही तसा साधा नाही, कच्चा नाही. दोघे चवतळून एकमेकावर तुटून पडले. 2 प्रचंड ग्रहगोलांची, गतिमान ग्रहगोलांची टक्कर जणू सुरू झाली.
दोघांच्याही समशेरी एकमेकावर आदळायला लागल्या. खण खण घाव वाढायला लागले, घावावर घाव पडायला लागले, पडलेला घाव ढालीवर अडवायला लागले, पडलेला घाव तलवारीवर अडवायला लागले. दोघात जबरदस्त जंगी झुंज सुरू झाली. जणू आही नकुलाची झुंज सुरू झाली. आही नकुल म्हणजे नकुल म्हणजे मुंगूस आणि आही म्हणजे साप. सापा मुंगसाचं युद्ध सुरू झालं. महाराजांच्या आणि बाजीच्या फौजाची घोर लढाई सुरू झाली. दोघंही झुंजतात आणि बाहेर तेही झुंजतात. खाशी बाजी कुठं आहेत तिथंच महाराज पोचलेले आहेत. या बाबतीत भालजींच्या चित्रपटात एक दृश्य आहे. भालजी झोपलेले आहेत. बाजी झोपलाय पलंगावर स्वारीला जाण्याच्या हिशोबात आणि शिवाजी महाराज त्याचा तंबू तलवारीनं चिरून त्याच्या तंबूत प्रविष्ट होतात. कोण? शिवाजीराजे आलेत सांगतात. आणि बाजी उशाला असणारा जंब्या कट्यार काय त्याचं शस्त्र असा हात घालून काढायचा प्रयत्न करतात आणि शिवाजी महाराजावरती मारतात. ते चुकवतात शिवाजी महाराज. दगाबाजी हा तुमचा स्वभाव दिसतो, शिवाजी महाराज तिथं बोलतील. सरळ सरळ मी युद्धाला आलोय, हाती तलवार घेऊन आलोय, तर तुम्ही दगाबाजी करू पाहता, चोरून शस्त्र मारून माझ्यावर लपवून पाहता, हल्ला करू पाहता. पण मी दिलदार माणूस आहे. एका योद्ध्यानं दुसऱ्या योद्ध्याशी लढत त्याला मृत्यू द्यावा ही माझी भूमिका आहे. खरा क्षत्रिय मी आहे, अर्जुनाच्या कुळातला मी आहे असा त्याचा अर्थ आहे. किंवा प्रभुरामाच्या कुळातला मी आहे. ज्याच्या हातात शस्त्र नाही त्याच्यावर शिवाजीराजा शस्त्र उचलित नाही. मग तुम्हाला शस्त्रहीन व्हा, ही घ्या तलवार म्हणून त्याच्या अंगावर तलवार फेकतात आणि मग दोघांची युद्ध होतं. बाजीला मारतात. हा पुढचा झाला भाग. पण भालजींनाही काय दाखवायचं आहे? बिना शस्त्र शिवाजीराजा कोणावर शस्त्र उगारीत नाही. ज्याच्या हातात शस्त्र नाही त्याच्यावर हत्यार उगवित नाही हे दाखवायचं आहे. शिवाजी महाराज त्या अर्थानं आहेत. आई नकुलाची झुंज सुरू झाली आहे. दोघांचं युद्ध सुरू झालं आहे. दोघांच्या तलवारी एकमेकावर पडतायत. सर्वत्र मुधोळातही धावपळ सुरू आहे. रक्त, किंकाळ्या, आरडा ओरडा, शस्त्राचा खणखणाट सगळ्या गावाभर चालू आहे. क्षणापूर्वी शांत असलेलं मुधळ एकदम कल्लोळात निनादायला लागलं, गर्जून उठलं. बाजी स्वतः कमालीचा शूर आहे. तो शर्तीनं जीव खाऊन लढतोय, जीव खाऊन शिवाजी महाराजांवर घाव घालतोय. एवढ्यात शिवाजी महाराजांनी भवानीचा घाव बाजीवर घातला आणि बाजी पडला. शेवटची घटका डळमळली. बाजी जमिनीवर पडला. तलवार खप्पकन बाजीच्या शरीरात घुसली. प्राणांतिक कुंकाळी उठली, चित्कार उठला. अजन्म भोसल्यांविरुद्ध उगारलेली बाजीचं शस्त्र आता गळून पडलं. बाजी धरणीवर पडला. हेलकावे खात खात शेवटच्या घटका मोजीत तो आता पडला. बाजी ठार झाला. शिवाजी महाराजांनी खऱ्या अर्थानं पितृतर्पण केलं ते असं. वडिलांची इच्छा आहे, वडिलांचं श्राद्ध घालणं हे पुत्राचं कर्तव्य आहे. पण ते श्राद्ध वडिलांची इच्छापूर्ती करण्याच्या विषयानं असलं पाहिजे हे महत्त्वाचं आहे. शिवाजीराजांचे वडील क्षत्रिय आहेत. शिवाजीराजे क्षत्रिय आहेत. मग श्राद्ध कसं केलं पाहिजे? शत्रूच्या रुधिरपानाने श्राद्धाचं तर्पण केलं पाहिजे. या अर्थाने शिवाजीराजांनी खरं श्राद्ध घातलं. बाजींचा अंत करून वडिलांचा सूड घेऊन शिवाजी महाराजांनी हे पितृतर्पण केलं असं म्हटलं पाहिजे. खरं तर हा विषय काल व्हायला पाहिजे होता. सर्वपित्री अमावस्या होती, तर्पणाचा दिवस होता. बाजीची हत्या नाही, बाजीचा वध म्हटला पाहिजे. ज्याने आपल्या विरुद्ध शस्त्र उगारलं, ज्याने कपट रचलं, ज्याने भोसले कुळाचा तळपट होण्यासाठी इच्छा व्यक्त करून भोसल्यांवर हत्यार चालवलं, त्याला मारणं हा सूड आहे. त्याला मारणं म्हणजे हत्या नाही. निरपराधाची असू शकते ती हत्या, पण अपराध्याचा असतो तो वध. अफजल खानाचा वध आहे, कंसाचा वध आहे, रावणाचा वध आहे. लक्षात ठेवलं पाहिजे. आता रावणाचा वधाचा दिवस येणार आहे. दसऱ्याच्या दिवशी राम रावण युद्ध ते दिवस आहेत. हे राम रावणाच्या युद्धाचे आणि महिषासुरमर्दिनीच्या युद्धाचे दिवस आहेत. आजपासून नवरात्रीचा आरंभ सुरू होत आहे. अश्विन महिन्याचा प्रारंभ आहे. अश्विन महिना फार विलक्षण आहे आपल्या धर्मात. अनेक गोष्टींचा पाऊस संपत आलेला असतो किंवा संपलेला असतो. खळखळा वाहणारं पाणी हळूहळू संत व्हायला सुरुवात झालेली असते.
पाण्यात वरून आलेला पाण्याबरोबर मातीचा जो भाग आहे तो निवळून माती खाली बसते आणि पाणी स्वच्छ व्हायला सुरुवात होतं. खळखळाट संपतो, पाणी स्वच्छ होतं. मनात असणारा खळखळाट संपून मन शुद्ध स्वच्छ करण्याचे दिवस म्हणजे हे नवरात्र. मग ते भगवत भक्तीकडे लावण्याचे दिवस म्हणजे नवरात्र. नवरात्र म्हणजे शक्ती उपासना असते, भगवंताची उपासना असते. शक्ती याचा अर्थ देवी असू द्या, हरकत नाही, पण नवरात्राची उपासना हे भगवंतासाठी केली जाते आणि माणसासाठी केली जाते. त्याची दोन्ही कारण आहेत. नवरात्राची उपासना आहे ती शक्तिप्राप्तीची आहे, आपल्याला भगवंताचा ऊर्जा मिळावी म्हणूनची आहे. तसंच नवरात्रात उपासना केल्याने किंवा नवरात्रात भक्तिभावाने पूजा अर्चा काय उपवास असू, भजन असू किंवा अजून काही ज्या गोष्टी असतील त्या केल्याने जसं आपल्याला शक्ती प्राप्त होते तसे भगवंताचीही शक्ती द्विगुणित होत जात असते. त्याला वर्षभर आलेलं मालिन्य झटकून टाकण्यासाठी भक्तांनी केलेले प्रयत्न म्हणजे नवरात्र. नवरात्राच्या उपासनेने देवालाही शक्ती प्राप्त होते, ऊर्जा प्राप्त होते किंवा देवाचं देवत्व वाढतं म्हणून नवरात्र. नुकताच तो भाद्रपद मास संपलाय, त्या अर्थाने तो विचार. आता नवरात्र सुरू होत आहे म्हणूनचा विचार. नवरात्रात काय करावं, आपण उपासना जास्तीत जास्त केली पाहिजे. या काळात रामरायाने रावणाचे वध केला, या काळात युद्ध करून केला, या काळात आदिशक्ती महिषासुरमर्दिनीनं महिषासुराचा वध केला. हे 9 दिवस तिनं केलेले युद्धाचे दिवस म्हणून आपण कल्पना करतो. मग युद्ध काळात तिला शक्ती प्राप्त व्हावी म्हणून उपासना करायची. भगवंताची प्रार्थना करण्यात किंवा उपासना करण्यात कारण हे भगवंताला ही शक्ती प्राप्त व्हावी. तो असुर तिच्याशी लढतोय ना, आपण रोज संध्या करतो, संध्यावंदन करतो. प्रत्येकाला संध्या आवश्यक आहे. संध्या केल्याचं पुण्य नाही आहे, पण न केल्याचं पाप आहे, लक्षात ठेवा. संध्यावंदन म्हणजे काही फार अवघड नाही. सूर्याची उपासना म्हणजे संध्या. सूर्याला नित्य 3 वेळा, पहाटे 1, दुपारी 1 आणि संध्याकाळी 1 अर्घ्य प्रदान करणे, पाणी सूर्याच्या नावानं वाहणे, अर्पण करणे म्हणजे संध्या. प्रत्यक्ष भगवान पांडुरंगही संध्या करतात, देवपूजा करतात. नारद मुनीची कथा आपल्या सगळ्याला माहीत असेल. नारद मुनी एकदा द्वारकेत गेले, देव कुठं आहेत भेटायचं आहे, त्यांना कुठल्याही प्रवेशाला निर्बंध नाही. नारदाला सतत कोणत्याही देवाकडे, म्हणजे ज्याला VIP VVIP अर्जंट कॉल, तसं कोणत्याही देवाकडे डायरेक्ट त्यांच्या शयनघरात जाण्याची मुभा असणारा माणूस म्हणजे नारद. ते द्वारकेत गेले, देव कुठं आहेत विचारलं, देवकांनी सांगितलं देव पूजा करतायत. त्यांना आश्चर्य वाटलं. सगळी जग ज्याची पूजा करतो ते कोणाची पूजा करतो, आणि देव कोणाची पूजा करतात बघायला त्यांच्या देवघरात येऊन उपस्थित झाले. देव पूजा करीत होते सकल भक्तांची. देव पूजा करीत होते कुणाची, भक्तांची. म्हणजे देवही पूजा करतात या अर्थाने मला म्हणायचं. मग ते सनत कुमार असतील, मग ते अजून काय भीष्म असतील किंवा नारद असतील, तुंबर असतील, अजून ज्ञानेश्वर महाराज म्हणू आपण, तुकाराम महाराज, म्हणजे पुढचे संत म्हणू, उद्धव असेल, अक्रूर असेल, अनेकांची ती पूजा देव करीत होते, भगवान कृष्ण करीत होते. पण भगवान कृष्णही पूजा करतात, भगवान कृष्णही संध्यावंदन करतात. संध्यावंदन करणं म्हणजे काय, सूर्याची उपासना करणं. सूर्यासारखं तेज आम्हाला प्राप्त व्हावं म्हणून उपासना करणं. आणि संध्यावंदन करणं म्हणजे सूर्यालाही त्याचं तेज वाढवण्यासाठी प्रयत्नशील राहणं. सूर्य अविरत प्रवास करीत असतो, तो प्रवास करून थकतो. त्याचा प्रवास किंवा त्याचं युद्ध, प्रवास म्हणजे युद्ध आहे, राक्षसांच्या प्रती तो सतत युद्धरत असतो, दानवांच्या प्रती. आणि ते युद्ध करीत असताना त्याला येणारं मालिन्य कमी व्हावं, त्याला पुन्हा तेजाची प्राप्ती व्हावी म्हणून जे अर्घ्य प्रदान करायचं ते म्हणजे संध्या. संध्येत विशाल विचार आहे. ते अर्घ्य 3 अर्घ्य दिलेली आहेत, लक्षात ठेवा. पहिलं अर्घ्य असतं त्याने शत्रू सैन्याचं शस्त्रबळ मोडतं. दुसऱ्या अर्घ्याने शत्रू सैन्याचं रथ किंवा साधनं मोडली जातात. आणि तिसऱ्याने शत्रू सैन्य मरण पावतं. म्हणून 3 अर्घ्य. 3 अर्घ्याचे कारण हे आहे, आपण ती केली पाहिजे. त्या अर्थाने नवरात्राचा विचार आपण त्या अर्थाने मांडला. देवीला किंवा भगवतीला शक्ती प्राप्त होण्यासाठी उपासना म्हणजे नवरात्र, आणि ती उपासना आपण करणं ह्याच आपल्याला शुभेच्छा नवरात्राच्या निमित्तानं असं म्हणेन. आता शिवाजी महाराज त्या अर्थानं विचार करतोय. काय करतायत, बाजी घोरपड्यांना मारतायत, शक्ती प्राप्त करतायत, दैत्याचा निर्दाल करतायत. भोसले कुळाचा द्वेष्ट आहे म्हणून विषय वेगळा नाही. हा
बादशाह आदिलशहाचाही हस्तक आहे, त्याचा सरदार आहे आणि त्याच्या मत्तीनं हा स्वराज्यावर वारंवार चालून येतोय म्हणून बाजीला मारतात. नुसतं माझं बाजीचं वैर आहे एवढ्या विषयावर शिवाजी महाराज मारत नाहीत, अनेक गोष्टींनी विचार करून मारतात. बाजी मात्र संपला. खऱ्या अर्थानं शिवाजी महाराजांनी तर्पण केलं, पितृश्राद्ध घातलं. तो दिवस महाराजांच्या हातून खुद्द मुधोळातच बाजीला मरण भोगायचं होतं. त्याच्या रक्ताने महाराजांची भवानी तलवार लाल झाली, संतुष्ट झाली. शहाजीराजांची आणि आईसाहेबांची हौस, अजून एक हौस शिवाजीराजांनी पुरी केली. खऱ्या अर्थानं शहाजीराजांचं श्राद्ध घातलं. शिवाजी महाराज एवढ्यावर थांबले नाहीत. बाजीचं अख्खं कुटुंब शिवाजी महाराजांनी कापून काढलं. घोरपड्यांचं कुळ समूळ नॉर्मल करण्यासाठी शिवाजी महाराजांनी काम केलं. बाजीचा राहता वाडा लुटला, फस्त केला, जाळून उद्ध्वस्त करून टाकला, काही ठेवलं नाही, थोडी सुद्धा दयामाया ठेवली नाही. मुधोळाचा विध्वंस केला. बाजी घोरपड्याचं मुधोळ किंवा शिवाचा संहारक तांडव आता मुधोळात चालू होतं. शिवाजी महाराजांनी दयामाया शिल्लक ठेवली नाही. दैव बलवत्तर. भोसल्यांचं तळपट करण्याच्या बाजीचंच तळपट झालं, पण त्याचं दैव बलवत्तर. दाजीची एक बायको माहेरी गेली होती, तिच्याबरोबर तिची 2 लहान मुलं होती. लहान मुलं म्हणायचं, यांची वय त्यावेळेस मोठी आहेत, शिवाजी महाराजांपेक्षा बाजी मोठे आहेत. आणि शिवाजी महाराज आता चाललेला काळ आहे तो 1664चा आहे, 34 वर्षाची आहेत, त्याच्यापेक्षा बाजी मोठे आहेत. शहाजीराजापेक्षा कदाचित लहान आहेत, पण मोठे म्हणल्यावरती सुमारे 10 वर्षांना धरले, 15 वर्षांना धरले तरी 50 वर्षाचे आहेत. आणि शिवाजी महाराज त्यांना मारतायत. 50 वर्षाच्या बाजीची मुलं 20-25 तरी वर्षाची असायला हवीत. आपल्या माहेरी दहीर या त्या गावी ती गेली होती, त्यामुळे ती 2 मुलं वाचली. त्या पोरांची नावं होती मालोजीराजे आणि दुसरा होता जयसिंग उर्फ शंकराजी राजे. मालोजीराजे शिवाजी महाराजांच्या आजोबाचंच नाव आहे. घरातलं नाव चालत असतं कायम, इकडं असलं काय आणि तिकडं असलं काय, घर एकच आहे ना, नाव वारंवार चालत आहे. दुर्बुद्धीतून प्रवर्तलेले, स्वधर्म आणि स्वराज्य बुडवायला जन्मभर झटणाऱ्या घोरपड्याचा आजचा भयंकर नाश झाला, उडाला. ऑक्टोबर 1664 महिना सुरू झालेला आहे. आता सप्टेंबर संपत आला आहे, 4 दिवसांना ऑक्टोबर येणार. याच महिन्यात थोडक्यात महाराज लगेच मुधोळातून निघाले आणि कुडाळवर आले. कुडाळात काय काय झालं याचा विचार आपण उद्या करू, कारण आता कोणीतरी बोलावं. 10 मिनटं तरी वेळ आहे का कोणी इच्छुक? बघा, कोणीच नाही. अरे बोला बोला बोला, 10 मिनटं तरी बोला, म्हणजे मी थांबतो. पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. विठाल विठाल विठाल. पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम महाराज की जय. 2दा होईल म्हणून थांबलो.